नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्जुन राठे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कॅनव्हामध्ये रिसाइजिंग कशी केली जाते. म्हणजे समजा आपण एखादा इमेज बनवली असेल, त्याची साईज आपण 1000 बाय 1000 ठेवली असेल, आपल्याला ते रीलमध्ये कन्वर्ट करायची, तर ते रिसाइजिंग कशी केली जाते ते आपण मागच्या व्हिडिओत बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे कॅनव्हामध्ये व्हिडिओज कसे बनवले जातात. चला तर मग ते बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनला. हे बघा, आपण आलोय आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला. इथं आपण कॅनव्हामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तो व्हिडिओ बनवायचा. कोणत्या स्वरूपात? रीलच्या स्वरूपात. मग आपण जाणार व्हिडिओजमध्ये. व्हिडिओ सर्च केल्यानंतर हे बघा, इथं मल्टिपल्स व्हिडिओचे ऑप्शन आहेत. लँडस्केप व्हिडिओ, मोबाईल व्हिडिओ, व्हिडिओ, युट्यूब शॉर्ट्स, इंस्टाग्राम रील. आपल्याला जे हवं असेल ते आपण इथून चॉईस करणं. समजा आपल्याला इंस्टाग्राम रील बनवायची, मग आपण हा इंस्टाग्राम रीलला सिलेक्ट केलं. हे बघा, इंस्टाग्राम आपण रील जसं आपण सिलेक्ट केलं तर त्याचा रिलेटेड काही रेडीमेड डिझाईन्स इथं आलेले आहेत. जसे हे ज्या रेडीमेड डिझाईन्स आलेल्या आहेत. आता आपल्याला जर समजा ऑलरेडी रेडीमेड डिझाईन्स घ्यायचा आहेत आणि फक्त आपले कंटेंट आपल्याला रिप्लेस करायचं आहे, तर आपण हा डिझाईन सिलेक्ट करू शकतो. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्क्रॅच पासून व्हिडिओ बनवायचा आहे. मग आपण इथं आलो, सगळ्यात आधी इथं क्लिक करणार. इथं आपल्याला काय हवंय, ते ब्लँक हवं, ब्लँक स्लाइड आली. आता याच्यामध्ये आपल्याला काहीतरी व्हिडिओज बनवायचा आहे, रील बनवायचे. कशाचं रिलेटेड? तर आपली प्रॉस्परटेक एक कंपनी आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, डिजिटल मार्केटिंग असेल, वेबसाईट डिझायनिंग असेल, वेबसाईट डेव्हलपमेंट असेल, सॉफ्टवेअर्स असतील, हे सगळं आपण कस्टमाइज बनवून देतो. मग आपल्याला समजा आपल्याच प्रोडक्टचं आपल्याला प्रमोशन करायचं आहे, त्याच्यावर आपल्याला एखादा रील बनवायचा आहे. मग आपण काय करणार, त्याच्यासाठी आपल्याला जे काही लागणाऱ्या वस्तू आहेत ते इथे सर्च करणार. आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात अगोदर मला इथे एक बॅकग्राऊंड हवा आहे. समजा मला बॅकग्राऊंड हवा आहे वेबसाईटचा रिलेटेड. वेबसाईट सर्च केलं, आता बघा इथं आले, येत आहेत इमेजेस वगैरे येतात, हे व्हिडिओज आहेत. हे बघा, किंवा आपण जो स्वतः शूट केलेला असेल तो व्हिडिओ पण आपण अपलोड करून इथं ऍड करू शकतो. व्हिडिओज येत आहेत, फोटोज येत आहेत, सगळे इथं बघितलं आपण. मोर केलंय बघा, वेबसाईट वगैरे वगैरे स्ट्रक्चर्स या पद्धती. आता याचा म्हणण्यात जो टॉपिक आपल्याला आवडत असेल, जी इमेज आपल्याला आवडत असेल ते आपण इथून घेऊ शकतो. समजा मला ही वाली इमेज हवी, क्लिक केलं, हे बघा ही इमेज इथं आली या पद्धतीत. तुला मला सेटअप करायची प्रॉपर या टाइप मध्ये मी सेटअप करतो. ओके, मग सर आपल्याला काहीतरी टेक्स्ट टाकायचं आहे. टेक्स्ट टाकण्यासाठी आपण ऍड टेक्स्ट प्रो गेलो, ऍड टेक्स्ट बॉक्स. टेक्स्ट बॉक्सला पण लिहिलं वेबसाईट्स, प्रोफेशनल वेबसाईट्स असं आपण दिलं. याला जो फॉन्ट आपल्याला हवा असेल तो आपण इथून चॉईस करू. साईज थोडं आपण इन्क्रीज करू. इफेक्ट्स, बॅकग्राऊंड वाले हे बघा, हे एक झालं. आता नेक्स्ट दुसरं काय हवंय आपल्याला, तर आपण आणखी काय प्रोव्हाइड करतो, डिजिटल मार्केटिंग. मग आपण सर्च केलं डिजिटल मार्केट. आपलं नाव आहे. ओके, इथं पण सेम आपल्याला टेक्स्ट हवंय. कॉपी पेस्ट केलं आणि या ठिकाणी आपल्याला द्यावं आहे. काय हवंय, तर डिजिटल मार्केटिंग. आता बघा, हा व्हिडिओ आपला 10 सेकंडचा झालाय. कसं झालाय आपल्याला प्ले करू. चालू केलं, समजा आपण प्ले केलं, प्रोफेशनल वेबसाईट आलं, लगेच चेंज झालं पाहिजे ते डिजिटल. आता डिजिटल मार्केटिंगला आपण प्रॉपर आपल्याला ज्या लोकेशन तिथं आपण ठेवून देतो. ओके, आता हे खूप मोठं वाटतं आपल्याला, तर आपण काय करू शकतो, विड्थ कमी करू शकतो. समजा आपल्याला पहिली स्लाइड जी
पहिली फ्रेम 3 सेकंडची हवी, दुसरी आपल्याला 3 सेकंडची. सेकंड सेट केलं, येईल पण सेकंड या पद्धती. तर इथं जे आपल्याला याला ॲनिमेशन लावायचं आहे, टेक्स्टला ॲनिमेट. या पद्धती डिजिटल मार्केटिंगला पण आपल्याला ॲनिमेशन लावायचं आहे. हे वाला आपण सगळं सिलेक्ट केलं. आपण पुन्हा इकडे आलो, प्ले करून बघू आपण. प्रोफेशनल वेबसाइट्स, डिजिटल मार्केटिंग या पद्धती. हे दोघं झाले. आता आपल्याला तिसरी स्लाइड काय हवी, तर तिसरी स्लाइड मध्ये आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टाकायचं आहे. तर आपण काय करणार, इथं सर्च करणार सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे बघा आले इमेजेस, भरपूरशा इमेजेस इथं मिळतात आपल्याला. ह्याच्यानं आपल्याला जी हवी असेल ती आपण इथून सिलेक्ट करू शकतो. समजा इमेज घेतलं या पद्धती इथं टाकलं, मला इथून डिलीट. आपलं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आपण प्रोव्हाइड करतो. या पद्धती या पद्धत असं आपण लिहिलं. आता समजा इथून आपण सुरुवातीला आलो परत. आता आपण प्ले केलं. आता प्ले करताना काय होतंय की टेक्स्ट तर ॲनिमेट होतोय, मग नंतर तो इमेज ॲज इट इज दिसते, मग दुसरी इमेज, मग तिसरी इमेज. मग याच्यामध्ये आपल्याला काहीतरी ॲनिमेशन हवेत, काहीतरी ट्रान्झिशन इफेक्ट्स आले पाहिजे इमेज चेंज होताना. तर बघा इथं जायचं, हे बघा इथं केल्यानंतर एक ट्रान्झिशन असं बटन येतं, याच्यावर क्लिक करायचं. इथं वेगवेगळे ॲनिमेशन जसं मॅच अँड अप्लाय व्हिडिओला प्ले कर. थोडासा मॅच होतो, चेंज झाला. कसं डायरेक्ट चेंज होतं तसं नाही झाला. मग समजा आपल्याला वाटलं की फ्लो मध्ये झाला पाहिजे करायचं. बघा आता परत प्ले करून बघू. या पद्धत म्हणजे जसे आपल्याला ॲनिमेशन अप्लाय करायचे असेल तसे आपण इथून अप्लाय करू शकतो. सर्कल करायचे असेल तर सर्कल बघू, सर्कल चालू. या पद्धत जसे आपल्याला ॲनिमेशन टाईप करायचे असेल तसे आपण करू शकतो. मग इथं समजा इथं आपल्याला काहीतरी ऍड करायचं आहे, ऍड ॲनिमेशन याच्यामध्ये समजा आपण ओके. एवढं झाल्यानंतर आपण सुरुवातीला आलो. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण प्रोव्हाइड करतो या सर्व्हिसेस, त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती द्यायची, माहिती इन्फॉर्मेशन लिहायची. तर आपण काय करणार, इथं जाणार एलिमेंट्स मध्ये, इथं आपण सर्च केलं सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड. आता जसं तुमचं क्लोथचा बिझनेस असेल तर तुम्ही कपड्याचं घेऊ शकता. जर तुम्हाला दुसरं काय करायचं असेल, जसं की प्रोडक्ट्स असतील वेगवेगळे, त्या प्रोडक्टच्या रील्स आपण बनवू शकतो. आता आपण सध्या फक्त फोटोंवर वर्क करतोय. जर आपल्याकडे व्हिडिओ असतील तर आपण व्हिडिओ टाकू शकतो इथं, आणि मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचं ट्रान्झिशन आपल्याला अप्लाय करता येणार. किंवा आपण एक काम करू, एक प्लॅन घेऊ. मला सुरुवातीला ठेवू, याची साईज आपण ठेवू समजा इथं आपण काहीतरी टेक्स्ट ऍड करू. काय टेक्स्ट ऍड करायचं आहे, प्रोडक्शन. अपलोड्स, इथं टाकलं आपण, लोगो ऍड केला आपण. याचं बॅकग्राऊंड आपण करू.
अभ्यासामध्ये टेस्ट घेतला. प्रॉस्पेरिटी मराठीमध्ये घेऊ आपण. तर इथं आपण घेतलं की प्रॉस्पेरिटी कुठल्या सर्व्हिसेस पुरविते. ओके, असं घेतलं. आता बघा सेट करू जेणेकरून तो दुसऱ्या याच्यात ओव्हरलॅप नको व्हायला. प्ले केलं. बरोबर, हे बघा असं आपल्याला इथं करता येत असतं. पहिले स्लाइड असं कोणत्या सर्व्हिस असतील लगेच प्रोफेशनल वेबसाईट्स असतील, कस्टमाइज सॉफ्टवेअर असतील, वेबसाईट्स असतील, डिजिटल मार्केटिंग असेल, या सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस प्रॉस्पेरिटी प्रोव्हाइड करत असतं. अशी आपण जे हवी असेल तसं आपण बनवू. आता आपण एक सिंपल बनवलंय, याचा तुम्ही जेवढा जास्त वेळ घालवणार तेवढं तुम्हाला. आता आपण फक्त असं केलं, आपल्याला इथं म्युझिक हवी असेल तर बघा इथं ऑप्शन आहे ऍड ऑडिओ. ऍड ऑडिओला क्लिक केला, रेकॉर्ड व्हॉइस ओव्हर, एआय व्हॉइस, अपलोड्स, म्युझिक एसएफएक्स, जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही इथून घेऊ शकता. आता बघा आपण म्युझिक एसएफएक्स ला गेलोय तर वेगवेगळे म्युझिक्स आहेत ऑलरेडी. जर आपल्याकडे व्हॉइस रेकॉर्ड करायचं असेल तर आपण रेकॉर्ड करून इथं टाकू शकतो. एआय ने जनरेट करायचं असेल तो पण आपल्याला इथं जनरेट करून आपल्याला इथं व्हॉइस एंटर करता येत असतो. आणि मग ही रील कम्प्लीट झाल्यानंतर आपण इथं शेअर मध्ये जाऊ, इथून तिला डाउनलोड करू शकतो. मोस्ट ऑफ रील्स स्क्रॅच पासूनच बनवले जातात. पण समजा आपण एक सर्व्हिस बिझनेस प्रोव्हाइड करतो, जसं आता आपण प्रॉस्पेरिटी घेतलंय, सर्व्हिस घेतलंय, बरोबर. जर आपण याच्या जागा काही प्रोडक्ट बिझनेस राहिला असतात, आपण व्हिडिओ शूट केले असते त्या प्रोडक्टच्या रिलेटेड वेगवेगळ्या अँगलने, आणि मग त्यांना असं मर्ज करून अॅनिमेशन ट्रान्झिशन अप्लाय करून आपण ते रीलला त्या पद्धतीने क्रिएट केलं असतं. पण आता आपल्याला रेडीमेड टेम्पलेट्स हवे आहेत, एवढं हे नाही करायचं आपलं. मग आपण काय करू शकतो, बघा इथं टेम्पलेट्स ऑप्शन, इथं जायचं. हे बघा इथं रेडीमेड टेम्पलेट्स आहेत. तुम्हाला याचं म्हणणं जे टेम्पलेट्स आवडत असेल पहिले तर सर्च करून घ्या तुम्हाला कशाचा रिलेटेड हवं. समजा आपल्या प्रोडक्टच्या रिलेटेड हवे, प्रोडक्ट बद्दल रील हवं, प्रोडक्ट आपण सर्च केलंय बघा, प्रोडक्टचे वेगवेगळे ऑप्शन्स येतात. बघा हा एक रील आला, हा एक रील आला, हा एक रील आला. जो हवा असेल त्याला जस्ट सिलेक्ट करायचं. हे बघा हे येऊन गेलं. मग याच्यामध्ये त्यांनी जे जे यूज केलंय ना ते लेअर आपल्याला इथं दिसतील. बघा हे पूर्ण लेअर दिसत आहेत. मग याच्यानं आपल्याला जो जो चेंज करायचे असेल तो आपण इथून चेंज करू शकतो. समजा आपल्याला आता बघा इथं जसं न्यू प्रोडक्ट आहे, बाय नाव आहे, वेबसाईट, हे जे जे आपल्याला चेंज करायचं इथं जस्ट क्लिक करायचं, डबल क्लिक करायचं आणि इथं आपण चेंज करू शकतो. सिरम टाकलं समजा, या पद्धतीने. म्हणजे या प्रकारे आपल्याला रील्स आपण हे बनवू शकतो कॅनव्हाचा वापर करून. जर तुम्हाला या व्हिडिओवर काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.